राहुल धसने म्हणजे मी जे काही पोलीस कोठडीत होतो त्यावेळी तपासासाठी राहुल धस हा केवळ 1-2 वेळा आला होता, पण बाकीचे उरलेले दिवस जवळजवळ 10-12 दिवस ह्याच घनश्याम सोनवणेच्या नेतृत्वाखाली माझा तपास झाला होता. म्हणजे थेट 2 केसमध्ये माझ्या घनश्याम सोनवणे होता. जवळजवळ दोन्ही केसचं मिळून साधारण 20 दिवस या घनश्याम सोनवणेच्या कडे मी पोलीस कोठडीमध्ये होतो. त्या काळामध्ये हा घनश्याम सोनवणे कसा खोटा तपास करतो, तो न्यायालयांचे आदेश धाब्यावर बसवतो, तो भाजपचा चमचा आहे, तो भाजपचा घरगडी आहे, तो किती नालायक आहे, तो किती खुनसी आहे, तो किती मारकुट आहे. तर त्याचे सगळा मी अनुभव घेतलेला आहे. ह्या बदमाश, ह्या माणूसघाने, हा राक्षसी वृत्तीचा जो घनश्याम सोनवणे आहे, या गाढवाने, या महान नालायकाने मला सुद्धा मारहाण केली होती. लक्षात घ्या, मी पोलीस कोठडीमध्ये महात्मा गांधीजींचं नाव घेऊन 6 दिवस उपोषण केलेलं होतं आणि तशा परिस्थितीमध्ये म्हणजे त्याच्या समोर मी उपोषण केलेलं होतं. असं असताना महात्मा गांधीजींच्या नावाने मी उपोषण केलेलं असताना ह्या घनश्याम सोनवणेच्या अंगामध्ये नथुराम गोडसे संचारलेला होता. आता हा नथुराम गोडसे, खाकी वर्दीतील हा नथुराम गोडसे त्या बदनेचा काय तपास करणार? तो तर जयकुमार गोरे जे भाजपचे मंत्री आहेत त्यांचा घरगडी, त्यांचा चमचा असल्यासारखा तो वागतो. त्याचे फोटो अनेक आहेत, मी स्क्रीनवर दाखवतो. आणि तुम्हाला सांगतो त्याने मला मारहाण कशी केली होती, तर त्याने मला तो स्वतः माझ्या मांड्यांवर म्हणजे एक पाय बुटासहित ह्या मांडीवर दिला होता, दुसरा पाय ह्या मांडीवर दिला होता, मला खाली बसवलं होतं. माझे पाय ताट करून गुडघ्यावर कांबळे नावाच्या PSI ला बसायला लावलं होतं आणि शिरकोळे नावाच्या पोलिसाने मला पायावर फटके मारले होते, खालनं तळव्यांना पट्ट्याने मागून फटके मारले होते. त्यावेळी मी अतिशय जीवाच्या आकांत्याने फार वेदना झाल्या, तर मी ते पाय काढून घेतले, हात सोडवले आणि असं आणि ते सोडवत म्हणजे हा घसरला माझ्या पायावर, तो उभा होता दोन्ही. तर हा हरामखोर, हा बदमाश घनश्याम सोनवणे घसरला. मग त्याने मागे आला, अक्षरशः माझ्या पाठीत त्याने त्याचे स्वतःचे गुडघे रुतवले. फार वेदना झाल्या होत्या, म्हणजे ते सांगू शकत नाही, कारण माझ्या आयुष्यामध्ये कधी एखादा दुसरा फटका माझ्या आई वडिलांनी कधी मारला असेल, त्यानंतर कधीही असं कुणाचा मार खायची मला वेळ आली नव्हती. परंतु हा खाकी वर्दीतला हा गुंड त्याने मला मारहाण केली होती. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, मी उभं राहिल्यानंतर शाने माझे दोन्ही हात स्वतः धरले मला आणि त्या तळव्यावर कांबळे आणि शिरकोळेंनी मारहाण केली. तुम्हाला सांगतो की ते जे शिरकोळे कांबळे त्यांचं धाडस होत नव्हतं मला मारायचं, तर ह्या घनश्याम सोनवणे स्वतः पट्टा हातात घेऊन मला मारलं होतं.